तर सतीश भोसलेची भाऊजय ढाकणे पिता पुत्रांच्या विरोधात पोलीस ठाण्यात असल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या बहिणीच्या लेकरांना जाळ लावायचं म्हणून घेऊन गेले। सतीश भोसलेच्या भाऊजयांनी ढाकणे पिता पुत्रांवर हा आरोप केला। सतीश भोसले दीर मात्र त्याच्याशी काहीही संबंध नाही। सतीश भोसले प्रकरण वेगळं आणि माझ्या बहिणीच्या मुलांना मारहाण प्रकरण वेगळं असल्याचं देखील यावेळेला सांगण्यात येतं। आमचे धीरच आहेत सर, आमच्या गावाले आमच्या घरचे धीरच आहेत आमचे सर, पण त्यांचा काही संबंध नाही। त्यांनी गाववाल्यांनी ते हमेशा आहेत आमची, त्यांची काही दुश्मनी नाही आहे। फक्त त्यांनी लेकरांना म्हणून जाळ लावायचं म्हणून ते घेऊन गेले सर। तसं म्हणतात ते लेकराला पोरगी माझी बहीण का वरडायला लागली म्हणून त्या दिलीप ढाकण्याला जोराने आळला सर। पोरगी जोराने आळली म्हणून भावाला बहिणीला वाचवण्याकरता भाव गेला। त्याचा महेश महेश काय झालं म्हणून त्याचा बाप पळत आला आणि पोराच्या डोक्यात तलवार टाकली। मग तिने पण त्याला दगड हाणला सर। पोराच्या डोक्याला 6 टाके पडलेले आहेत। दीपक आरकू भोसले आहे, त्याच्या पण डोक्याला 6 टाके पडलेले आहेत। ही घटना 19 कधी घडली? हे 19 तारखेला घडलेली आहे सर। किती वाजता? सकाळी 8 वाजता घडलेली आहे सर। सकाळी 8 वाजता घडलेली आहे। 19 तारखेला सकाळी 8 वाजता घडलेली आहे। तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। तिथं वनवे दादा, संदीप ढाकणे, अजून सर आहेत तिथं। तुमची मागणी काय? आमची मागणी आमचा गुन्हा दाखल हो सर। त्यांचा पण गुन्हा दाखल झालेला आहे। साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांचा गुन्हा दाखल झाला की तुमचा पण गुन्हा आम्ही घेऊ। तर आम्ही 2 दिवसापासून इथं बसलेलो आहेत लेकरं बाळा घेऊन। आमचा गुन्हा काय घेतलेला नाही आहे सर। आमच्या मागं कुणी नाही। आमची एवढीच विनंती आहे की आमचा बी गुन्हा दाखल करून घ्यावा सर। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकस, ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, शिरूर कासार, बीड।